नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आमच्या पोराला मारलं म्हणून तुमचीही एक दोन खल्लास करू तरच आम्ही जिवंत राहू। जळगावात सुडाग्नीचा भडका उडालेला आहे आणि चुलत्याने बदल्याचा विडा देखील उचलला आहे। पण ही घटना कशामुळे घडली आहे, कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल। 5 वर्षापूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून ठार केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या पिंपराळा हुडको परिसरात घडली आहे। या घटनेत 7 जण गंभीर जखमी झाले असून आतापर्यंत 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आता मयताच्या चुलत्याने बदल्याचा विडा उचलला आहे। मयत तरुणाचे काका निळकंठ शिरसाट म्हणाले की मुलासोबत त्यांचे जुने वैर होते। त्यांच्या मुलीसोबत आमच्या मुलाने प्रेमविवाह केला होता। त्यामुळे सासरच्या लोकांसोबत दुश्मनी होती। ते त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होते। संधीची वाट ते बघतच होते। काल रात्रीपासून ते संधी शोधत होते। त्यांनी जमाव जमवला। त्यांना माहित होतं की रविवार असल्याने मुलगा घरी असतो, यांच्यासोबत आपण काहीतरी करू। त्यामुळे त्यांनी असे काम केले। कोयते, रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली। विटा देखील फेकण्यात आल्या। 25 ते 30 जणांनी हल्ला केला। त्यांना वाटत असेल की त्यांनी आमच्या पोराला मारले, त्यांचे देखील आम्ही 1-2 खल्लास करू तरच आम्ही राहू, असं देखील त्यांनी म्हटलं आहे। पण नेमकं घडलं काय होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। मुकेश शिरसाट याने 5 वर्षांपूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता। तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते। रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला। त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चॉपरने मुकेशवर सपासप वार केले। या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे। तर मुकेशवर सासरची मंडळी हल्ला करत असताना त्याला मैताचा भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहीण यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र सासरच्या मंडळींनी मुकेशला वाचवणाऱ्या लोकांवरही हल्ला केला। यात 7 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पिंपराळा हुडको परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर अतिशय सुन्न करून टाकणारी घटना घडली असली तरीही सैराट या पिक्चरची आठवण करून देणारा हा प्रसंग जणू काही घडलेला आहे, अशीच सगळीकडे चर्चा होत आहे। तरीही तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।